नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काही व्यक्ती आपल्या आजूबाजूला, आपल्या मित्रपरिवारात, आपल्या घरामध्ये अशा असतात ज्यांच्याबद्दल आपल्या मनात एक प्रकारची अदृश्य भीती असते, ज्यांच्याबद्दल आपल्याला थोडीशी भीती वाटत असते अकारण. आपण त्यांच्यापासून लांब राहणं पसंत करतो, डिस्टन्स ठेवून राहतो. कारण ती व्यक्ती कधी काय करेल, कशी रिॲक्ट होईल याचा काही भरोसा नसतो, काही नेम नसतो. आपल्या बोलीभाषेत आपण म्हणतो ना, की अरे तो ना सटकेल आहे, तू कशाला त्याच्या नादी लागतो, असं म्हणतो ना आपण बोलता बोलता. अवॉइड करतो आपण त्यांना. तर ती व्यक्ती जन्मजात तशी असते का? तर नाही. त्या व्यक्तीचं पालन पोषण कसं झालं, त्या व्यक्तीवर संस्कार कसे झाले, कोणाच्या संगतीत ती व्यक्ती राहिली आहे, त्या व्यक्तीच्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्या व्यक्तीच्या तसं वागण्याला जबाबदार असतात. आणि त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मकुंडलीत काही असे योग सांगितलेत ज्यामुळे व्यक्ती अतिशय धोकादायक किंवा अनप्रेडिक्टेबल बनते, डिस्ट्रक्टिव्ह बनते. त्यातलाच एक योग म्हणजे अंगारक योग. अंगारक योग म्हणजे काय, तर वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलंय की जेव्हा राहू आणि मंगळ हे दोन ग्रह एकाच राशीत किंवा एकाच घरात, एकाच भावात एकत्र येतात, तेव्हा अंगारक योगाची निर्मिती होते. आता याचं नावच बघा, अंगारक, नावातच अंगार आहे. अंगार म्हणजे अग्नी, धगधगती आग म्हणजे अंगार. आणि अंगारक म्हणजे जाळून टाकणारा, जाळणारा, डिस्ट्रक्शन करणारा. तर मंगळ ग्रह जो आहे ना, तो आपल्या ऊर्जेला रिप्रेझेंट करतो. आपलं सळसळतं रक्त म्हणजे मंगळ आहे. आपला राग, आपली कृती म्हणजे मंगळ. आणि राहू म्हणजे काय, तर राहू म्हणजे इल्युजन्स, आपले भ्रम, आपल्या अतृप्त इच्छा, सगळ्या गोष्टींचा अतिरेक आणि अनियंत्रित वाढ म्हणजेच राहू. तर ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलंय की राहू ज्या कुठल्या ग्रहाबरोबर एकत्र येतो त्या ग्रहाचे गुण तो अनियंत्रित करतो, अतिरेक करतो, बूस्ट करतो. आणि म्हणूनच ज्या व्यक्तींच्या कुंडलीत, जन्मकुंडलीमध्ये अंगारक योग असतो, म्हणजेच राहू आणि मंगळ हे एकाच राशीत किंवा एकाच घरात असतात, अशा व्यक्ती अतिशय उग्र, तीव्र आणि अतिशय आक्रमक, डिस्ट्रक्टिव्ह बनतात, धोकादायक बनतात. जर त्यांची ही ऊर्जा नीट कंट्रोल केली नाही, जर नीट चॅनेलाइज नाही केली तर. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा म्हणजे काय, तर अपूर्ण इच्छा आणि अनियंत्रित राग आणि अनियंत्रित क्रोध यामधून विनाशकारी प्रवृत्ती तयार होतात असं म्हटलं जातं. महाविनाश घडवून आणतात. राहू आणि मंगळ जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा आपल्या ज्या काही इच्छा असतात त्यांना मर्यादा राहत नाही, आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही. सडनली डिसिजन्स घेतले जातात, एकदम इम्पल्सिव्ह, कुठलाही न विचार करता कृती केली जाते. मग क्षुल्लक कारणावरून वादविवाद, हाणामारी, भांडणं, काही वेळा वादग्रस्त विधानं केली जातात. परिणामांचा कोणताही विचार न करता अशा व्यक्ती कृती करतात. आणि हीच अनियंत्रित अवस्था त्या व्यक्तीला धोकादायक बनवते, आक्रमक बनवते. याचं उत्तम उदाहरण जर घ्यायचं झालं ना, तर आपल्या बॉलिवूड मधला जो स्टार आहे सलमान खान, त्याच्या कुंडलीमध्ये हा योग बघायला मिळतो. फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं. तर मंगळ ग्रह जो असतो त्याला ग्रहांचा सेनापती असं म्हटलं जातं. आता सेनापतीचं काम काय असतं, तर सेनापती हा मुळातच फायटर असतो, नाही का, युद्ध करणं हेच त्याचं काम आहे. पण म्हणून तो उगाचच जाऊन युद्ध करत नाही ना. इतर वेळेला तो शांत असतो, राजाच्या आदेशाची वाट बघत असतो, तयारीत असतो, पण युद्ध करत नाही. त्याला जरी राग आला असेल, समजा असं म्हणू की त्याला एखाद्या व्यक्तीचा राग आला म्हणून तो डायरेक्ट जाऊन त्याच्याशी युद्ध करत नाही, तो वाट बघतो, थांबतो, शांत होतो. परंतु जेव्हा राहू त्या मंगळाबरोबर येतो ना, तेव्हा मात्र चित्र वेगळं होतं. तेव्हा काय होतं, तर एखादी गोष्ट, एखादा विचार त्या व्यक्तीच्या डोक्यात आला की राहू त्याला बूस्ट करतो, खत पाणी घालायचं काम करतो. मग त्या व्यक्तीचं काय होतं की ती गोष्ट मला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता लगेच पाहिजे.
तात्काळ असे विचार त्या व्यक्तीच्या मनात येतात. आता मंगळ हा मुळातच लढवय्या आहे, लढायला तयारच असतो. आणि राहू काय करतो तर त्याला स्पून फिडिंग करण्याचं काम करतो. तो मागून असा समजा समोर मंगळ उभा आहे, सेनापती उभा आहे आणि मागे राहून राहू काय करतो की अरे तू विचार कसला करतोयस, तू तर काहीही करू शकतोस, तू फायटर आहेस, तू सेनापती आहेस, तुला कोण थांबवणार आहे, जा बिंदास कर, जा लढाई कर, तुला पाहिजे ते तू कर. मग अशा वेळेला या स्पून फिडिंगमुळे मंगळ आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी वाटेल ती जोखीम घ्यायला तयार होतो आणि वाटेल त्या गोष्टी करायला तयार असतो, अगदी इलिगल सुद्धा. रादर तो कृती करून मोकळा होतो. याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला घ्यायचं ना, तर आपण महाभारताच्या सिरियलमध्ये बघितलंय, मी सिरियल म्हणतोय मुद्दामून, की सिरियलमध्ये आपण असं बघितलंय की दुर्योधन समोर उभा असतो आणि मागणं शकुनी त्याला स्पून फिडिंग करत असतो की अरे तू तर राजपुत्र आहेस, राजकुमार आहेस, तू कशाला घाबरतोस, बिंदास कर, तुला जे पाहिजे ते तू मिळवू शकतोस. तर असंच काहीचं चित्र मंगळ आणि राहूच्या जेव्हा युती होते ना तेव्हा बघायला मिळतं. मग अशा वेळेला होतं काय की ती व्यक्ती अचानक एका झटक्यात कृती करून मोकळी होते, विचार करत नाही परिणामांचा, एक घाव दोन तुकडे. बाय हुक और क्रूक त्या व्यक्तींना जे पाहिजे असतं ते त्यांना मिळवायचंच असतं. मग इलिगली ते जायला तयार असतात, ते कुठलाही विचार करत नाहीत, मार्ग कुठलाही असो त्यांना त्यांचं ध्येय साध्य करायचं असतं, दॅट्स इट. मग तुम्ही त्या व्यक्तीचे चांगले मित्र असा, तुमचा जुना परिचय असो, ओळख असो, तुमचं रिलेशन असू दे, दे जस्ट डोंट केअर, त्यांना जे पाहिजे ते त्यांना हवंय बस. काही वेळा काही मर्डरर्स असतात बघा, काही खुनी असतात किंवा सिरियल किलर्स असतात, आतंकवादी आपण ज्यांना म्हणतो असे असतात, जे कायम मरायला आणि मारायला तयार असतात. अशा व्यक्तींच्या कुंडलींमध्ये असा योग पाहायला मिळतो, राहू आणि मंगळाची युती असलेला. पण हीच ऊर्जा जर व्यवस्थित कंट्रोल केली, व्यवस्थित चॅनलाइज केली ना, तर व्यक्ती एक उत्तम ऍथलीट होऊ शकते, स्पोर्ट्समध्ये खूप उत्तम करू शकते. एस्पेशली जिथे फिजिकल स्ट्रेंथची किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीजची आवश्यकता असते ना, अशा क्षेत्रामध्ये ही व्यक्ती उत्तम कार्य करू शकते, हवं ते ध्येय साध्य करू शकते. आर्मी किंवा मिलिटरीमध्ये अशी व्यक्ती उत्तम काम करू शकते. जे काही स्पेशल टास्क फोर्सेस असतात त्यांच्यामध्ये चांगलं काम करू शकते आणि कुठलीही गोष्ट अचीव करू शकते. त्याचबरोबर असा योग असणाऱ्या व्यक्ती उत्तम पॉलिटिशियन सुद्धा बनू शकतात. एस्पेशली जर थर्ड हाऊसमध्ये, सिक्स्थ हाऊसमध्ये किंवा 10th हाऊसमध्ये जर ही युती असेल तर ते उत्तम पॉलिटिशियन बनू शकतात, कारण राहू पॉलिटिक्सला पण रिप्रेझेंट करतो. आणि रूल तोडणं हाच पॉलिटिशियन्सचा पहिला रूल असतो, नाही का? जोक सपाट. तर ते उत्तम पॉलिटिशियन बनू शकतात, उत्तम लॉयर बनू शकतात, वकील बनू शकतात. कारण कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही सिच्युएशनमध्ये ठामपणे उभं राहणं आणि स्वतःला सिद्ध करणं, केस जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणं, वाटेल ते करायची तयारी असणं आणि गोष्टी मॅनिप्युलेट करणं हे त्यांना उत्तम जमतं, म्हणून ते चांगले लॉयर होऊ शकतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये 8th हाऊसमध्ये किंवा 12th हाऊसमध्ये ही युती असते ना, अशा व्यक्ती मग तंत्र, मंत्र, अघोरी विद्या, तांत्रिक, मांत्रिक, ब्लॅक मॅजिक अशा क्षेत्रांमध्ये आलेली दिसतात. किंवा त्यांचं संपूर्ण आयुष्य हे जेलमध्ये जातं, इधर आरोपी म्हणून किंवा मग जेलर म्हणून किंवा वॉर्डन्स वगैरे जे असतात असे जेलमध्ये काम करणारे म्हणून अशा व्यक्तींचं आयुष्य जातं. परंतु शेवटी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच, नाही का? अति तेथे माती, हे आपण ऐकत आलेलं. तर असा हा खूप विनाशकारी आणि घातक अंगारक योग आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला जातो. पण जर हीच ऊर्जा व्यवस्थित कंट्रोल केली आणि चॅनलाइज केली तर अशी व्यक्ती खूप मोठ्या मोठ्या गोष्टी अचीव करू शकते. जी गोष्ट इतर कोणीही करू शकत नाही ना, ते या अशा व्यक्ती अगदी इझिली करू शकतात. दुसरी गोष्ट अशी की फक्त राहू आणि मंगळ एकत्र आहेत म्हणून या आता आपण ज्या काही डिस्कस केल्या त्या सर्व गोष्टी घडतीलच असं नाहीये, तर त्यांच्यामध्ये इतरही अनेक फॅक्टर्स असतात जे बघितले जातात ज्योतिषशास्त्रामध्ये. तर त्या दोघांच्या, त्या ग्रहांच्या डिग्रीज काय आहेत, किती अंशांची युती आहे,
ते ग्रह कोणत्या नक्षत्रात आहेत, कोणत्या चरणामध्ये आहेत, त्यांच्याबरोबर अजून कोणता ग्रह आहे का, कोणत्या ग्रहाची युती आहे का, कोणत्या ग्रहाची दृष्टी त्यांच्यावर आहे का, डिव्हिजनल चार्ट्स मध्ये म्हणजे D9 मध्ये त्यांची पोझिशन काय आहे, अशा इतरही अनेक गोष्टी असतात ज्या या योगाच्या तीव्रतेवर आणि परिणामांवर अफेक्ट करत असतात. त्यामुळे ज्यांच्या जन्मकुंडलीत हा योग आहे त्यांनी लगेच घाबरून जायचं काही कारण नाहीये. तर इतरही अनेक गोष्टी असतात ज्या या तुमच्या आयुष्यावर, तुमच्या जीवनावर परिणाम करत असतात. जनरल रिडिंग पेक्षा आपल्या स्वतःच्या जन्मकुंडलीचे संपूर्ण विश्लेषण करून घेणे हे अतिशय महत्वाचं ठरतं. आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.